2024च्या लोकसभा निवडणुकांच्या अनपेक्षित निकालांची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसते। या निवडणुकांमध्ये भाजपचं सर्वाधिक नुकसान हे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात झाल्याचं स्पष्ट झालंय। महाराष्ट्रात करण्यात आलेलं फोडाफोडीचं राजकारणच भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं बऱ्याच विश्लेषकांचं मत आहे। महाराष्ट्रातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अर्थात शिंदे गट यांच्या महायुतीला मोठा धक्का बसलाय। एकनाथ शिंदे यांच्या गटाचं यश जवळपास 50% असून अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी मात्र सर्वात निराशाजनक ठरली आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 4 जागा लढवल्या होत्या, पण त्यांना फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला। या पराभवानंतर रोहित पवार यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानुसार अजित पवार गटाचे बरेचसे आमदार हे परतीच्या वाटेवर असून ते त्यांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालंय। एकूणच ही परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि खास करून अजित पवार यांच्या कारकिर्दीसाठी चिंताजनक आहे। खरं तर आपल्या काकांचा पक्ष फोडूनही अजित पवार यांच्यावर इतकी नामुष्कीची वेळ का आली आणि आता अजित पवार हे नेमकी कोणती पावलं उचलणार, या गोष्टींचा अंदाज घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीने महाराष्ट्रात 45 अधिकचा नारा दिला होता, मात्र त्यांना महाराष्ट्रात निम्म्या जागाही मिळवता आल्या नाहीत। महाराष्ट्रात भाजपला केवळ 9 जागा मिळाल्यात, तर महायुतीला एकूण 17 जागा मिळाल्यात। यात एकनाथ शिंदे यांना 7 जागा मिळाल्या असून अजित पवार यांना फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आलाय। महायुतीत येऊनही अजित पवार यांच्या हाती फारसं काही लागलेलं नाही, हे यातून स्पष्ट झालंय। महायुतीमध्ये येणं आणि नंतर जागा वाटपावरून झालेले वाद हे अजित पवार यांच्या पराभवामागचं महत्त्वाचं कारण असल्याचं राजकीय विश्लेषकांनी मत मांडलंय। अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून भाजपसोबत जाणं हे त्यांच्या बऱ्याचशा मतदारांना खटकलं आणि त्यामुळेच त्यांच्यावरही नामुष्की ओढावली असल्याची शक्यता वर्तवली जाते। याबरोबरच महायुतीत आल्यावर जागा वाटपावरून झालेली धुसफूस, तसंच बारामती, सातारा आणि माढासारख्या महत्त्वाच्या जागांवरून उडालेले खटके यामुळेही अजित पवार यांना हा फटका बसल्याचं सांगितलं जातंय। अजित पवार यांचा हा राजकीय पराभव तर आहेच, पण वैयक्तिक पातळीवरही अजित पवार यांना जनतेचा तसंच कुटुंबाचा रोष पत्करावा लागलाय। पक्ष फोडल्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर कुटुंबियांच्या जिव्हारी लागतील अशी वक्तव्य केल्यानेही अजित पवार यांच्यावर ही नामुष्कीची वेळ ओढवली असल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे। याबरोबरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं करणंही अजित पवार यांना चांगलंच महागात पडल्याचं बोललं जात आहे। बारामतीच्या जागेवर झालेला दारुण पराभव पाहता अजित पवार यांचं आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाणं त्यांना महागात पडल्याचंही सांगितलं जात आहे। या पराभवामुळे अजित पवार हे भाजपा आणि शिवसेना बरोबरच्या युतीबाबत फेरविचार करतील अशी शक्यता वर्तवली जाते। याबरोबरच येत्या विधानसभा निवडणुकांसाठी जागांवरून वाटाघाटी करण्याच्या बाबतीत अजित पवार महायुतीसमोर काही वेगळ्या अटी ठेवतील असंही सांगण्यात येत आहे। इतकंच नव्हे तर महायुतीत आल्यानं झालेलं नुकसान पाहता अजित पवार हे पुन्हा स्वगृही म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही। याची एक झलक आपण 2019च्या पहाटेच्या शपथविधी दरम्यान पाहिलीच होती। त्यामुळे अजित दादा या पराभवानंतर कधीही युटर्न घेऊ शकतात असं सांगितलं जात आहे। यापैकी काहीच न करता अजित पवार हे पुन्हा एकदा ग्रासरूट लेवल पासून आपल्या पक्ष बांधणीकडे लक्ष देतील, लोकांना जाऊन भेटतील, पक्षातील लोकांची मतं जाणून घेतील आणि विधानसभेच्या तयारीला लागतील अशी शक्यताही काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवली। लोकसभा निवडणुकीत झालेला हा पराभव अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला नेमकं काय वळण देणार, याकडे साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचं आता लक्ष लागलंय। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।